नमस्कार. आज आपण प्रदीप लहेरे यांची मला माहीत नाही ही एक खूप सुंदर आणि तितकीच भावनिक कविता समजून घेणार आहोत. प्रेम, मग त्यातून निर्माण होणारी शंका आणि शेवटी स्वीकार, असा काहीसा हा भावनिक प्रवास आहे. चला तर मग या कवितेच्या गहिरतेमध्ये थोडं शिरून बघूया. कवितेची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे की ती आपल्याला थेट विषयाला हात घालते. बघा, तुझ्या डोळ्यात मी बघितलं, अंधाराशिवाय काहीच नाही. या फक्त 2 ओळींमध्येच कवितेचा जो काही गंभीर आणि आत बघायला लावणारा सूर आहे ना, तो अगदी स्पष्ट होतो. मग हा अंधार आहे तरी काय? हाच तर कवितेचा मुख्य संघर्ष आहे. म्हणजे कवीला आपल्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची पोकळी जाणवतीये, एक अंतर दिसतंय आणि याच एका भावनेवर संपूर्ण कविता उभी आहे. हेच निरीक्षण कवितेची मूळ समस्या आहे असं म्हणता येईल. कवीच्या मनात जे प्रेम आहे आणि समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात जे वास्तव दिसतंय, या दोन्हीमध्ये एक खूप मोठी दरी आहे. काहीच ताळमेळ नाहीये. आणि पुढच्या ओळी तर ही दरी आणखीनच स्पष्ट करतात. कवी म्हणतो, मनात रेखाटलेली चित्र तुझ्या डोळ्यात दिसत नाही. म्हणजे बघा, कवीच्या मनात प्रेमाची, आशेची कितीतरी सुंदर चित्र आहेत, पण ती समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात मात्र कुठेच दिसत नाहीत. चला, आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. कवी ही दरी आणखी कशी स्पष्ट करतो ते पाहूया. तो झोप आणि स्वप्न या 2 अगदी विरुद्ध गोष्टींची एक सुंदर तुलना करतो. हा फरक खूप काही सांगून जातो. एका बाजूला आहे झोप, म्हणजे शांत, काहीही माहीत नसलेली अवस्था, आणि दुसऱ्या बाजूला आहेत स्वप्ने, जागृत, सक्रिय, आशेने भरलेली. एकतर्फी प्रेमासाठी यापेक्षा सुंदर रूपक असूच शकत नाही, नाही का? म्हणजे एक व्यक्ती शांत झोपेत आहे, तर दुसरी व्यक्ती तिच्यासाठी जागून स्वप्न पाहतीये. आणि झोप आणि स्वप्नांच्या ह्याच रूपकातून कवी एकतर्फी प्रेमाची अवस्था अगदी अचूकपणे आपल्यासमोर मांडतो. ही एक अशी अवस्था आहे जिथे एकाच्या भावना, त्याच्या आशा दुसऱ्यांपर्यंत पोचतच नाहीत आणि ती व्यक्ती आपल्याच जगात एकटी पडते. आता आपण येतोय कवितेच्या अगदी केंद्रस्थानी, म्हणजे त्या एका ओळीकडे जी पुन्हा पुन्हा आपल्या समोर येते, मला माहीत नाही. आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक ओळ नाहीये, ही एक शंका आहे जी हळूहळू वाढत जाते आणि बघता बघता कवीच्या संपूर्ण अस्तित्वालाच व्यापून टाकते. या अनिश्चिततेची सुरुवात होते ती नात्याच्या भविष्याबद्दलच्या शंकेने. कवी म्हणतो, शेवटपर्यंत असणार की नाही मला माहीत नाही. म्हणजे प्रेम तर आहे, पण भविष्य काय असेल याची काहीच खात्री नाही. ही पहिली आणि मोठी शंका आहे. आणि मग ही शंका फक्त नात्यापुरती राहत नाही, ती कवीच्या स्वतःच्या आत पसरायला लागते. उद्याचा दिवस माझ्या डोळ्यांचा, मनाचा असेल की नाही मला माहीत नाही. याचा अर्थ उद्याचा दिवस आनंद घेऊन येईल की नाही याचीच खात्री नाही. इथे तर गोष्ट आणखी गंभीर होते. ही शंका आता थेट अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करते. आज मी आहे, उद्या असणार की नाही मला माहीत नाही. म्हणजे एका दिवसातून दुसऱ्या दिवसात जाण्याची ही खात्री नसणं, ही एक खूप खोलवरची भीती आहे. आणि शेवटी ही शंका कवीच्या अभिव्यक्तीवर, त्याच्या कलेवरच घाला घालते. आज लिहित आहे, उद्या लिहिणार की नाही मला माहीत नाही. म्हणजे ज्या लेखनातून तो स्वतःला व्यक्त करतो तेच उद्या करू शकेल की नाही हेही त्याला माहीत नाही. तर आपल्या लक्षात येतंय की मला माहीत नाही हे एकच वाक्य प्रत्येक वेळी कसं अधिक वजनदार होत जातंय. प्रेमातल्या एका साध्या अनिश्चिततेपासून सुरू झालेला हा प्रवास एका खोल अस्तित्वाच्या संकटापर्यंत येऊन पोचतो. बरं, एवढ्या मोठ्या संख्येला सामोरं गेल्यानंतर कवी शेवटी पोहोचतो तरी कुठे? या भावनिक प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात त्याला एक शांत, एकाकी उत्तर सापडतं. तर कवी काय करतो? तो जणू काही एक विधीच करतोय. बघा, रात्रीची वेळ आहे, हातात लेखणी आहे आणि तो एकटाच बसून शब्द लिहितोय. एवढ्या मोठ्या अनिश्चिततेचा सामना केल्यानंतर अखेर तो स्वतःकडेच वळतो. आणि लेखनाच्या त्या एकाकी क्रियेमध्येच त्याला एक वेगळं समाधान, एक प्रकारची शांतता सापडते. आणि हा एक खूप महत्वाचा बदल आहे. आता तो बाहेरच्या जगाचं निरीक्षण करत नाहीये, तर तो स्वतःच्या आत काहीतरी निर्माण करतोय. शंकेची जागा आता कृतीने घेतली आहे, जरी ती कृती एकाकी असली तरी. हीच आहे अनिश्चिततेवर प्रक्रिया करण्याची त्याची स्वतःची पद्धत. आणि मग येते कवितेची शेवटची आणि कदाचित सर्वात प्रभावी ओळ. व्यवस्था तर केली आहे उद्याच्या दुःखाला सामोरे जाण्याची. इथे निराशा नाहीये, तर एक प्रकारचा स्वीकार आहे. भविष्यात जे काही दुःख येणार आहे त्याला सामोरं जाण्याची एक शांत तयारी आहे.
हे सगळं विश्लेषण आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं की अनिश्चितेवर मात करण्यासाठी स्वीकार हाच एकमेव मार्ग आहे का? ही कविता प्रेम, नुकसान आणि आयुष्य याबद्दलच्या एका खूप खोल तात्विक निष्कर्षावर आपल्याला विचार करायला लावते.